आपल्याला ते ऐकण्यात येईल. तैसा ज्ञानोबारायांनी वरती त्याचं व्याख्यान केलंय. तैसा म्हणजे कैसा, वाघ विलास विस्तारू, मी वाणीचा जो विलास आहे त्याचा विस्तार करणार आहे. ही कोणची वाणी, किती विस्तार करणार, कशा करता विस्तार करणार, असे प्रश्न उत्पन्न होतात. वाघ विलास विस्तारू, तेव्हा आहे ते काय थोडं आहे, तुम्ही विलास कशा करता करणार, बरं करणार तो किती करणार. ज्ञानोबारायांनी या ओवीचे जे पुढचे भाग आहेत त्या पुढच्या भागामध्ये स्पष्ट केलंय. तैसा वाघ विलास विस्तारू म्हणजे दुसऱ्या कोणत्या वाणीचा नव्हे, गीतार्थ. मी आणि 700 श्लोकात असणारा जो गीतार्थ, 7 श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलिले एक दुजे नाही. तेव्हा 700 श्लोकात्मक जी ही गीता, ती गीता मी विस्तारानं सांगणार. किती विस्तार करणार आणि का करणार, तर किती विस्तार करणार हे ज्ञानोबारायांनी फार फार त्यांच्या अंतःकरण मला आपल्याला सांगायचंय. त्यामुळं मला सांगायचं की हे काही आळंदीपुरता विस्तार नव्हे, महाराष्ट्रापुरताही विस्तार नव्हे, फार काय भारतापुरता सुद्धा विस्तार नव्हे. हा इतका मोठा विस्तार आहे की त्यात पृथ्वीचा मानवाचा कोणता भाग येत नाही असं नाही. गीतार्थेशी विश्व भरू, ज्ञानोबा म्हणतात मी हा विस्तार जो करणार ना तो इतका मोठा करणार की विश्व भरू, जे विश्व म्हणून आहे त्या सगळ्या विश्वामध्ये गीतेचा अर्थ भरून जावा. माणसं जी आहे, ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना कळून घेण्याची पात्रता आहे, भले त्या अमेरिकेतले असोत, आफ्रिकेतले असोत, कुठले का असेना, गीतार्थेशी विश्व भरू. कशा करता तुम्ही एवढा हा जो आटापिटा करणार, हा कशा करता, ते सांगतात. आनंदाचे आवारू मांडू जगा, सगळ्या जगाला मी आनंदाचा आवार निर्माण करणार. आपण जे आवार बांधतो हे घर दार वगैरे वगैरे, पण हे आपलं काही मर्यादित अशा तऱ्हेचं दुःख निवारण करू शकतात. आणि तेही कायमचं नव्हे. कल्पना करा, एखाद्या ग्रस्तानं घर बांधलं, असं होत नाही की त्या घरात तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो मरणार नाही, असं काही, त्याची बायको मरणार नाही, असं काही काही होत नाही. काही आपण जे काही आवार बांधतो त्या बांधण्याच्या उपयुक्ततेला काही मर्यादा आहे. ज्ञानोबा म्हणतात मी हा जो काही आवार बांधणार जगताला, आनंदाचे आवारो मांडू जगा. आनंद, अखंड आनंद प्राप्त व्हावा. तो एक व्यक्तीला, 2 व्यक्तीला, एका राष्ट्राला, दुसऱ्या राष्ट्राला असं नव्हे, सगळ्या जगात, सगळ्या विश्वात आनंद भरून जावा एवढ्या करता म्हणून. आणि मी हा गीतार्थ सगळ्या जगात प्रसिद्ध करणार. दुर्दैव असं आहे, पण ते काही दूर होणं शक्य नाही. दूर होण्यासारखं असतं तर ज्ञानोबारायांनी केलं असतं. कारण मराठीत आणला तरी गुजरातला कळेलच असं नव्हे, गुजरातीत लिहिला तर तो बंगाल्याला कळेलच असं नव्हे. पण जास्तीत जास्त जेवढं करण्याजोगं होतं तेवढं ज्ञानोबारायांनी केलं. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखचवरी हो दे या जगा, असं आपल्या गुरुच्या जवळ जे मागणं मागितलं त्याच्यात मी आपल्याला ओवीचा हा भावार्थ सांगितला. त्यात काही माझा विशिष्ट हेतू आहे. आणि आज ह्या इथे सुरू होणारा जो हा ज्ञानेश्वरी महोत्सव आहे त्याचा आणि ह्या माझ्या ओवीचा फार निकटचा असा संबंध. त्या ओवीच्या द्वारा आमच्या ह्या उत्सवाच्या बुडाशी काय प्रेरणा आहे, ती प्रेरणा आपल्याला सांगावी असा खरोखरीचा त्याच्यातला हेतू आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे आपण ज्या वेळेला जुन्या पद्धतीनं ग्रंथ बघतो त्यावेळेला अनुबंध चतुष्टय सांगतो, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. पण हे जर आपण श्रवण केलं तर आपल्याला त्या ग्रंथातला विषय काय आहे, तो ग्रंथ लिहिणारा पंडित आहे, बुद्धिमान आहे का 4थ्या वर्गातला आहे, टठढ कोणत्या वर्गातला आहे, किती शिकलेला आहे, विषय काय आहे हे आपल्याला कळेल. ग्रंथकाराचं पांडित्य कळेल. पण ग्रंथकार हा नुसता पंडित नव्हे, ग्रंथकार हा माणूस आहे. म्हणून ग्रंथकाराचं जर नैतिक मूल्य कळावं असं वाटत असलं तर ते नुसतं या अनुबंध चतुष्टयात येत नाही. हा पंडित आहे, लिहिणारा वेदशास्त्र संपन्न आहे, शिरोमणी आहे, वेदांत शिरोमणी आहे. हा विषय जो आहे हा जीव ब्रह्माचं ऐक्य आहे,
अधिकारी हा साधन चतुष्टय संपन्न वगैरे वगैरे ही जी काही आपली नेहमीची परिभाषा आहे त्या परिभाषेप्रमाणे जरी सांगितलं तरी त्या ग्रंथाचं आणि ग्रंथकाराचं मूल्य म्हणून जे आहे आणखीन ते काही वेगळं आहे. ज्याला नैतिक मूल्य म्हणतात हे शास्त्रीय मूल्य झालं. मी जे आपल्याला अनुबंध चतुष्टय म्हणून म्हटलं हे शास्त्रीय मूल्य आहे. पण माणूस म्हणून जो आहे तो काही यापेक्षा आणखीन अधिक आहे महाराज. मनुष्य म्हणजे नुसता बुद्धी नव्हे. असे आहेत पंडित, पण काय उपयोग त्यांचा, हातात दिडकी सुद्धा सुटायची नाही. असला पंडित जो आहे त्या पंडिताच्या ग्रंथाला फारसं महत्व नाही बा. अगदी खरं आपल्याला सांगायचं म्हणजे माणसाची किंमत ही त्याचं जे ग्रंथाच्या मागं प्रेरणा आहे. शेकडो ग्रंथ निर्माण होत आहेत आणि करतायत काय लोक, घरं बांधतायत आणि कमी किमतीला देणं शक्य असताना सुद्धा जास्त किंमत लावून उपटतायत पैसे. तेव्हा ग्रंथकाराचं मूल्य जे आहे हे ग्रंथकाराचं मूल्य तो कोणत्या प्रेरणेनं ग्रंथ करतोय, त्याला काय हेतू आहे त्याच्या बुडाशी, त्याला फार महत्व आहे. आपल्याला मागे एक प्रवचनामध्ये पंढरपुराचा एक दृष्टांत दिला होता. थोडासा आता दुसरा दृष्टांत देतो आपल्याला आणि या माझ्या ज्याला मी आरंभ केलेला आहे त्या विषयाकडे वळणार. कल्पना करा, दुर्दैवानं असा हा दुष्काळ पडतो आहे. काय देवाची इच्छा असेल कोणाला ठाऊकी. माणसाचं कसं तरी चालतं पण जनावराची फार नाही. आणि मग पोटच्या पुराप्रमाणे पाळलेली आपली जनावरं गाई वगैरे बाजारात देतात. बाजारामध्ये जे गिऱ्हाईक आहेत त्या दोन प्रकार आहेत. एक गिऱ्हाईक विकत घेत कशा करता, वांद्र्याला धाडण्याकरता आहे. पंढरपुरात नाही समजणार. नाही, वांद्र काय आहे, वानर नव्हे, वांद्र्याला कत्तलखाना आहे वा. तेव्हा तूर्त आपल्याला या संबंधांना जास्त सांगायचं नाही. वांद्र्याला कत्तलखाना आहे, तिथे ते जनावर विकून पैसे करण्याकरता म्हणून विकत घेतोय. आणि दुसरा पांढरपोळात म्हणून त्याची सोय करण्याकरता. याला पोचवत नाही ना, पैसे देतात विकत दोन्ही घेतात. विकत घेतलं म्हणून काय झालं, विकत घेणारा जो आहे त्याची किंमत, त्याचं नैतिक मोल हे तो कोणत्या कारणाकरता घेतो याच्यावर अवलंबून. त्याच्या पाठीमागची दोघंही पैसे मोजतात. कदाचित जो वांद्र्याला देणार आहे तो अधिक पैसे सुद्धा मोजील. पण मूल्य ज्याला म्हणतात, नैतिक मूल्य ज्याला म्हणतात, ते नैतिक मूल्य हे कशा करता घेतोय, काय कारण झालं त्याला. तसं ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरी लिहिल्याला काय कारण झालं, काय प्रेरणा झाली आहे. उत्तम पांडित्य याच्यामध्ये, उत्तम तऱ्हेचा रसिकता आहे, उत्तम अध्यात्म आहे, हे सगळं खरंच आहे, यात काही शंकाच नाही. पण व्यक्तीचं मूल्य जे आहे हे व्यक्तीचं मूल्य रसिकत्वावर अवलंबून नाही, पांडित्यावर अवलंबून नाही, काही एक नाही. ते मूल्य जे आहे तो जी क्रिया करतो त्या क्रियेच्या मागं प्रेरणा काय आहे, कशा करता त्यानं हे केलेलं आहे यावर अवलंबून आहे. आणि मी ही जी ओवी घेतलेली आहे त्याचा आपला हा जो काही समारंभ आहे त्याच्याशी निकटचा संबंध आहे असं सांगण्याकरता म्हणून, आणि ज्ञानोबारांच्या प्रेरणेचं ज्ञानोबारांनी जे वर्णन केलेलं आहे ती ओवी घेतलेली आहे. तैसा वाग्विलास विस्तार गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आभारू मांडू जगा. ज्ञानोबाराय हे स्वतः आपल्याला जी ही प्रेरणा झाली ती कशी झाली, काय झाली, या ग्रंथात गीतेच्या द्वारा आपल्याला काय सांगायचं आहे हे सर्व त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. पण ते सांगण्याच्या पूर्वी अलीकडच्या काळामध्ये आणि जे काही पंडित आहेत ते पंडित याच्या संबंधानं काय लिहितात याचा एक नमुना आपला पंढरपुरामध्ये नमुना बरं का. म्हणून एक दोन नमुने आपल्याला सांगणार आहे. माझे विद्यार्थी स्नेही डॉक्टर, म्हणजे डॉक्टर हा दोन प्रकारचा असतो बरं का. एक नाडीवर हात ठेवणारा आणि दुसरा पुस्तकाच्या संबंधानं निबंध लिहून करणारा. मी जो सांगतो हे निबंध लिहून डॉक्टर झालेले ग्रस्त आहेत. यांचं म्हणणं असं आहे की ज्ञानोबारायांची प्रेरणा झाली ज्ञानेश्वरी लिहिण्याची, हा एक रसानं भरलेला उत्तम ग्रंथ निर्माण करावा मराठी भाषेमध्ये म्हणून झाली. रस आहे त्यात शंकाच नाही की, पण रस कमी होता म्हणून आज हातला असं नव्हे. त्यांनी जर ज्ञानेश्वरी आणि नीट वाचली असती, जरा खरा शब्द सांगू का, संप्रदायपूर्वक वाचली असती ती इजी चेअरवर पडून वाचली. इजी चेअरवर पडून वाचली. त्यामुळं आणि ज्ञानेश्वरीचं जे काही खरं रहस्य आहे ते रहस्य त्यांना कळलं नाही असं आहे मला सांगितलं आपल्याला. संप्रदायविद असा आहे, ज्याला शास्त्र शिकायचं त्या शास्त्राचा जो संप्रदाय आहे त्यातली जी माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊन आणि शिकावं लागतं असं काय असं म्हटलं ज्ञानोबारांनी म्हटले.
रस हो आवा अतिमातृ हा घेतासी कवी मंत्रू. ज्ञानोबा म्हणतात बाबा अरे रस व्हावा अशा तऱ्हेचा आणखीन तू कवी लोक जे आहेत त्यांचा मंत्र जर घेतला असतात आवंतो नि शत्रू करिता अशी काल. हा तू आम्हाला आमंत्रण देऊन आणि सांगितले कारण तिसरं पाना तो वाढलं असं केलं. तात्पर्य ज्ञानोबारांनी याच्याच पुढच्या ओवीमध्ये मी जी ओवी म्हटली नाही ती याच्याच करता ठेवली होती त्यात स्वच्छ लिहिलंय. मी हा ग्रंथ कशा करता केला. फिटो विवेकाची वाणी. लक्षात ठेवा आपण रसाची वाणी नव्हे तिथे त्याचा प्रश्न नाही केला. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाजिनी आणि देखो आवडे तो खाणी. कशाची. ब्रह्मविद्या. लोकांना ब्रह्मविद्या कळावी अध्यात्म कळावं. मराठीमध्ये त्याची चंगळ व्हावी देवघेव व्हावी. आता वाळवंटात काय चालतं. ज्ञानोबारांचं मुळे म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी काही कृपा केली त्याचा परिणाम वाळवंटामध्ये पूर्वी ज्याला अंत्यज समजत असत महार महान म्हणत असत तिथपर्यंत सुद्धा वारकरी कीर्तन करू शकतो. उत्तमापासून अंत्यज बरी मुक्तीची सेल मागावी रे रे. हा जो काही विस्तार झाला ही प्रेरणा मला आता सांगायचंय. ज्ञानेश्वर महाराजांना जी काही प्रेरणा होती ज्ञानेश्वरी करण्याची त्याच्या मागं रस निर्माण करण्याचा नव्हे. माझे दुसरेच नाहीये नाव सांगू का. बरं काय नाव सांगितलं तरी काय हरकत नाही. हे जे पहिले आहेत हे डॉक्टर वाळिंबे. दुसरे जे आहे ते आमचे स्नेही प्राध्यापक नरहरपण फाटक. त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही मुसलमान पुढे येणार त्याच्याकरता राष्ट्राला तयारी करण्याकरता लिहिली. दुर्दैवानं हा असा प्रसंग आहे की पाकिस्तानाविरुद्ध आपल्याला तयारी करायची आहे. पण मग मधल्या काळात ज्ञानेश्वरीचा उपयोग काय. मध्ये पुष्कळ काळ गेला. ज्ञानोबाराच्या वेळेला तर स्वराज्यच होतं. यदुवंशविलास सकळ गळा निवास न्यायाते पोषी क्षितिश श्री रामचंद्र. त्यानंतर मध्ये मुसलमान आले. ते गेल्यानंतर शिवाजी महाराज आले. ते गेल्यानंतर इंग्रज आला. तोही गेला आणि आता आपण स्वराज्यात आहोत. मोदे इतक्या जरी राज्यात उलथापालथी झाल्या ना राजवटी झाल्या ज्ञानेश्वरी काय मौज आहे मोठी. त्याच्यामध्ये उलथापालथ होऊन गेली. ज्ञानेश्वरी अमर आहे. जी प्रवरा नदी जिला अमर असं म्हणतात त्या अमृतवाहिनी असल्या तरी त्या काठी ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत संजीवनी अशी निर्माण केलेली. सांगायचं माझा हेतू असा मुसलमानांच्या करता असं काही नव्हे. मी कशा करता ज्ञानोबांच्या शब्दात तर सांगणार असं काय न शास्त्र नव्हे त्याला संप्रदाय नव्हे आपल्या मनात आले ते मी सांगत असतो. काही खरी घडलेली गोष्ट आहे. एकाने मला विचारलं काय हो ज्ञानोबारांनी लवकर समाधी का घेतली. मला काही कल्पना नाही की त्यांच्या मनात आपल्याला काय कल्पना आहे ना. माझं मत म्हणणं असं आहे की ते जर जगते तर मुसलमानांना तोंड द्यायला त्यांच्या शक्तीचा फार उपयोग झाला असता. आपल्याला दुसऱ्याचं मत ऐकायला काय हरकत आहे. आपण काही मक्त्या घेते नव्हे. ही गोष्ट सांगितली असते आपल्याला. आम्हाला अनेक तऱ्हेची लोक भेटतात पण तू तो सांगायचं काही कारण नाही. सांगतोय मौज म्हणून. एका ग्रस्ताला ईश्वर नाही असं सिद्ध करायचं होतं. तो आमचा विद्यार्थी होता. तो म्हणाला सर मी असा निबंध लिहिणार आहे. म्हटलं हे ईश्वराने कधी मला वकीलपत्र दिलंय की सिद्ध कर म्हणून. मला काही ईश्वरानं वकीलपत्र दिलं नाही. तुला करतास तू कर सांगायची मौज असे. म्हणलं बरं मग तुमचं काय म्हणणं आहे. नाही माझं म्हणणं असं आहे की ते जर जगले असते तर बरं झालं असतं. ते लवकर गेल्याने चूक केली. ठीक आहे ऐकलं. मग तुमचं काय मत आहे. अडचणी आली आता मला. मी त्यांना सांगितलं खरं सांगू का याच्यावर मत देणं कठीण आहे ज्ञानोबारांचं आहे ते. पण मला एवढं थोडंसं समजतंय की तुमच्यासारखा सल्लागार कोणी नव्हता त्यानं. तो सगळी मग ज्ञानोबाराच्याकडनं इतकी चूक झाली नसती काही. ज्ञानोबारा आहे कुठेही माणसं आपण काय बोलतो मुसलमानांना तोंड देण्याकरता ज्ञानेश्वरी यथार्थची काही मर्यादित समाजाच्या करता मर्यादित उपयोग करता. लढाई संपली म्हणजे मग ज्ञानेश्वरीचा उपयोग नाही काही. लढाईच्या रणांगणावर ज्ञानेश्वरी जरी सांगितलेली असली तरी ज्ञानेश्वरी हा जीवनाचा ग्रंथ आहे. अध्यात्म ग्रंथ आहे हा. अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकार ये लोकवाक चातुर्य होईल सुखिया. तिसरे एक महात्मे डॉक्टर कोलते म्हणून बरं का. त्यांचं म्हणणं असं आहे की ही मानभावानी जे काही उत्तम तऱ्हेचं वातावरण निर्माण केलेलं होतं ते आणि दूर करण्याकरता म्हणून अद्वयानंद वैभव सांगणारी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली. अगदी खरं सांगायचं म्हणजे महानुभावांचे चक्रधर जरी ज्ञानोबाराच्या पूर्वी थोडे बहुत झालेले असले आणि त्यांचा संचार पैठण वगैरे भागामध्ये जरी होता. मी थोडं बहुत वाचलाय बुवा. मी आपल्या ज्ञानेश्वरी थोडी वाचले बाकी इतर जास्त वाचले. तेव्हा थोडा बहुत जरी त्यांचा संचार असला
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेला महान भावांचा इतका प्रसार नव्हता. ज्ञानेश्वरीमध्ये बौद्धांच्या मताचा उल्लेख, जैनांच्या मताचा उल्लेख आहे. तत्कालीन असणारी जी परिस्थिती त्यातला काही भाग ज्ञानेश्वरीमध्ये आहे. इतका मोठा हा महानुभव जर पंथ असता तर त्याचाही उल्लेख ज्ञानोबांनी करायला काही भ्यायला नसते. ते काही नाही. खरं असं आहे, जे बघणारे आहेत त्यांची दृष्टी दूषित आहे. मी तुमच्यासमोर सांगतो असं ना बेवा, ज्यांची नावं घेतली ना त्यांच्या समोरच व्याख्यान देणारा मी ग्रस्त आहे. तर पाठीमागं बोलण्यात काय मत आहे? असेल ते खरंच आहे. सूर्य उगवला म्हणजे प्रकाश होतो, त्याला डोळे मिटून कशाला सांगायला पाहिजे? काही कारण नाही. तेव्हा डॉक्टर कोलते, वाळिंबे, फाटक वगैरे ही जी मंडळी आहे ही सगळी अशास्त्रीय विधान करणारी मंडळी आहे. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीची जी प्रेरणा झाली, मला आपल्याला सांगायचंय, ती प्रेरणा 3 पिढ्यापूर्वीची आहे. मी ज्या पिढ्या म्हटल्या त्या पिढ्या म्हणजे विठ्ठलपंत हे नाही. मी जे पिढ्या म्हणतो ते ज्ञानोबारांनी जे आपलं चरित्र दिलं आहे तेच महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशी कारलेने. ज्ञानोबारांनी आणि ग्रंथाच्या शेवटी आणि आपला विद्यावंश दिला. हा जो मांसवंश आहे, गुरुभासो दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्मदान. नाथ महाराजांनी समजलंय की शिष्य जो आहे त्या शिष्याला ज्या वेळेला आणि दीक्षा मिळते त्यावेळेला तो त्याचा पारमार्थिक जन्म आहे. तात्पर्य महेशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशी कारलेने. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायात फार मौज आहे. आणि आपण जो हा ज्ञानेश्वरीचा महोत्सव करतो ते गुंडा महाराज यांचे मूळ ही नाथ संप्रदाय अशी मौज आहे याच्यामध्ये. आता जो हा महोत्सव आहे ना याच्यामध्ये मी जे सांगितलं मला हे उभी ह्याचं कारण आहे ते याच्याकरता आहे की गुंडा महाराज हे नाथ संप्रदायातले. काही दिवस पंढरपुरामध्ये आणि यांच्या संबंधानं गैरसमज होता त्या लहानपणी, बरं का, पण तो नाहीसा झाला. त्यांचे अभंग आहे, सर्व आहे त्यांचं. तेव्हा तात्पर्य मला सांगायचं, ज्या नाथपंथामध्ये आणि ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्या नाथपंथातले गुंडा महाराज त्यांच्या पुढे आलेल्या जे काही पिढ्या त्यांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी आणि 42 वर्ष काहीतरी अशी सांगितली. यामुळं एक ही कल्पना निर्माण झाली. हा जो आणि विस्ताराचा ओघ आहे, ही जी प्रेरणा आहे असं मला सांगायचं, ही प्रेरणा आणि ज्ञानोबारांच्या पूर्वीच्या 3 पिढ्यापासूनची आहे. मूळ जे आहे ते होते उदार खरे, पण काय त्यांना बुद्धी झाली कोणा आठवते. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो काही श्री त्रिपुरारी सांगितले जे. भगवान शंकराने हे आद्य मूळ शांकरी विद्या असं या अध्यात्म विद्येला म्हणतात. शंकराने आपल्या पत्नीला पार्वतीला उपदेश करण्याकरता क्षीरसिंधू परिसरी नेलं, पण व्हायचं ते झालं. मला वाटतं देवाला सुद्धा पुढचं कळत नाही का म्हणत, बरं का, व्हायचं ते झालं. मत्स्येंद्रनाथांनी ती विद्या ग्रहण केली. मत्स्येंद्रनाथांनी ती गोरक्षनाथांना दिली. पुढचं आहे का आपण, महान पुरुष गोरक्षनाथ जसे पुढे भगवान शंकराचार्य त्याप्रमाणे पूर्वीच्या ज्याच्यामध्ये ज्यांनी संबंध भारतामध्ये आणि मोठ्या तऱ्हेचा उदारपणानं असा धर्माचा याचा प्रसार केला असे गोरक्षनाथ आपल्याकडे. आणि ही नाथ मंडळी जी होती ही नाथ मंडळी येत होती महाराष्ट्रामध्ये. त्या नाथ मंडळीचा प्रसार होता अलीकडे, बरं का. हिंदी आणि इंग्रजीमध्ये या नाथपंथावर मोठी उत्कृष्ट पुस्तकं आहेत, तुम्हाला विकत घ्यायला हरकत नाही. तेव्हा हा जो भाग आहे याच्यामध्ये मला पुढचा भाग सांगायचा. गोरक्षनाथन तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. गोरक्षनाथांनी आणि आपल्या संप्रदायातून प्राप्त झालेला असायचा अद्वयानंद वैभव, मोठं उत्कृष्ट. अद्वैत नाही म्हटलं त्याने, अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. आपल्याला तूरचं ह्या फारशा भानगडीत पडायचं त्यांनी अद्वय अद्वैत हा जो काही भाग आहे हा तूर्च सांगा. अद्वैत शब्द चांगला, द्वैता द्वैतातीत असल्या तऱ्हेचा हा शब्दाचा प्रश्न आहे. हा अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. गहिनीनाथांच्या पासून प्रत्यक्ष आणि ज्ञानोबारांच्या कुळाचा आणि त्यांचा संबंध आला असा आहे. ज्ञानोबारांचे जे आजाजी होते त्यांना गहिनीनाथांचा उपदेश होता. याच्यामध्ये उल्लेख नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे, पण पुढचा उल्लेख आहे. त्यांनी काय केलं, तेने कळीकळीत होता आला देखो निवृत्ता
ते आज्ञाचे निवृत्तीनाथाची धली यायची. गहिनीनाथ जे आहेत त्या गहिनीनाथ मोठे उदार सगळेच उदार, पण त्यांच्यात जसा लहानापासून पुढे वाढत जातं तसा मोठा उदारपणा वाढत चालला. गहिनीनाथ यांनी काय केलं, ते आज्ञा अशी निवृत्तीनाथाची धली यायची. कशा करता? मुसलमानांचे स्वारी होणार म्हणून नाही, कळी कळीत होता आला देखो निवृत्ता. ते आज्ञा निवृत्तीशी निवृत्तीनाथाची धली यायची. कली कराल कली येणार. त्याचं थोडंसं स्वरूप मी अव्यय सांगितल्यानंतर आपल्याला सांगणार आहे. कलीत आपल्याला माहिती आहे, कलियुग ज्ञानोबारांनी लिहिते, तैसे युगी परी कली महाराष्ट्र भूमंडळी गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी. तेव्हा कलियुग येणार आमच्या शास्त्राप्रमाणे, आणि कृत त्रेता द्वापार आणि कली. या कलियुगामध्ये काही चांगलं आहे भजन बिजन वगैरे, पण लोकांच्या वृत्तीमध्ये फरक पडला. आपण फार लांब नको जायला. एक 10-20 वर्षाच्या पूर्वीची आणि आताची मंडळी याची जर तुलना केलीत ना तर आपल्याला मोठा अंतर दिसून. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आता वेगळंच चाललंय सगळे. आचार्य देवो भव याची एक गोष्ट सांगून पुढे जातो. दिवसा मुंबईला होतो, रस्त्यानं जात होतं. माझ्या पुढे अशी पोरं होती 10-12 वर्षाची. ती आपापसात बोलत होती. एक पोरगा दुसऱ्याला म्हणाला, अरे असं बोलू नको, शर्म काय वाटेल. तर म्हणजे मास्तर, काय वाटेल. तो मास्तर म्हणजे काय, आपण फी देतो त्यातलाच पगार घेणारी, म्हणजे आमचे नोकर. आता याला कुठला आचार्य देवो भव होणार. एक काळ असा होता की मुलं बापाच्या समोर बसायला वंचित होती. आता बापाला अडचण आहे की मी घरात राहावं का न राहावं. मुलं कशी काय होतील कोणाला ठाऊक. किंवा नाही, पोरं बिघडली याचं कारण बापाचा ताबा राहिला नाही असं बापाला वाटायला लागला. स्पष्ट आम्हाला काय बोलायला हरकतच नाही. ज्याला असतील त्यांनी बघावं खरं का कुठे. तेव्हा बाप मुलाला मुलीला भ्यायला लागला असा आजचा काळ आहे. त्याला वाटतं बोलून ही घरातनं गेली तर जातील. तुम्हाला काय जाते म्हणाला. मी गोष्ट ठीक आहे, पण जे काही नैतिक बंधन ते बंधन नाहीसं झालं, तो वेळ नाहीसा झाला. मी आपल्याला तुकवाराचा भाग सांगणार आहे, तू तेवढा सांगता. तेने कळी कळीत होता आला देखो निवृत्ता. देह तादात्म्य वाढून माणसं त्यागाच्या ऐवजी भोगी बनतील. भोगी आणि भोग हा पापाला कारण. तेव्हा भोगी पापी असल्या तऱ्हेचं जीवन ही घालवतील. एवढ्या करता काय करतो ना, आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते, तो हा तू घेऊन अघवा. पुन्हा एक आपण करी गेल तया जीवा सर्व प्रकारे धावा करी पावेगी. मला सांगायचा हेतू असा की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा आमच्या कालाकरता, आमच्या समाजाकरता, आमच्या व्यक्तीपुरता असा नव्हे. हे सर्व रोगावरचं औषध आहे. सर्व काळाला सर्वांना उपयोगाला येणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजाधिकारा असं वाटू लागलं पुढे की एकंदर जगाची स्थिती चांगली राहणार. जगामध्ये दुःख, जगामध्ये त्रास हा वाढत जाईल. यामुळं आतापासून प्रयत्न करीत राहावा, होईल ते होईल असा हा करी गेली तया जीवा सर्व प्रकारे धावा करी भावेगी. ज्ञानोबारांनी आणि आपल्या गुरूंचं फार मोठं आधीच तव तो कृपा मोठी मौज आहे. त्यांचा एकही ग्रंथ नाही. निवृत्तीनाथांचे काही अभंग आहेत. दुसऱ्या डॉक्टरांचं सांगतो बरं का. एक डॉक्टर त्यांचं मात्र नाव सांगितलं. तेव्हा ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज मोठे, निवृत्तीनाथ लहान. का? ज्ञानेश्वर महाराजांनी आणि ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला. निवृत्तीनाथांनी काय लिहिलं? हे मोजमाप त्यांचं. हे मोजमाप पण हे चुकीचं मोजमाप. अरे बाबा, त्याने ज्ञानेश्वरी लिहिली नाही पण ज्ञानेश्वर केले ना. याला काय करता? अरे ज्ञानेश्वर जर नसते तर ज्ञानेश्वरी कुठून आली असती? श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या हातचा एकही लेख नाही. त्यांना तरी शाळेत त्याची संधी आलीच नाही. दुर्दैवानं नाही संधी. त्यांनी काही लिहिलं नाही म्हणून काही कमी. ते विवेकानंद, ब्रह्मानंद, तुर्यानंद अशी ज्याने निर्माण केले ते आम्हाला काय पुष्कळ पुस्तकं लिहिणार आहेत बुवा. मी असं काही वाचलंय थोडं सांगितलं प्रमाणात
एका बाईनं बरं का 100 कादंबऱ्या लिहिल्या, एक वाचनाजोगी असेल तर शपथ करायचे त्याचे भरताड, फायदा काय त्याचा? पुष्कळ नावाबारांची चांगले 65 नाही 100 होऊया सुद्धापर्यंत. पण अमोल असा ग्रंथ आहे, त्याच्या काय संख्येवर का काही अवलंबून आहे म्हणजे नव्हे. मी हे सांगण्याचं कारण असं, खरी योग्यता निवृत्तीनाथांची ज्ञानोबारा. ते म्हणतात आधीच तव तो कृपाळू. आपण अनुभवामृत वाचा आणि त्या अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 10व्या प्रकरणामध्ये फार उत्तम लिहिले. ते असं म्हणतात, अहो मला तुम्ही घातलं, मला तुम्ही हे जे दिलं हे मी समजत नाही का कशाकरता दिलं, हे माझ्याकरता नव्हे. अहो तुमचं अंतःकरण फार मोठं. महेशे सूर्या हाती दिधली तेजाची सुती त्या भाषांतरवर्ती जगची केले. त्यांना जे दिलेलं आहे ना ते त्यांच्याकरता नव्हे, जगाला त्याने जावा म्हणून आहे. तसं तुम्ही मला जे हे ज्ञान दिलं हे मी जाणतो तुमचं काय येते हे जगाला देण्याच्या करता आहे. तात्पर्य म्हणतात की आधीच जवतो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू तैसा वर्षा काळू खवळणे मेघा. आता कोणाला माहिती वर्षा काळ, पण मेघ कुठे? दिल्लीला मौज झाली बरं काय, पूर्वीची गोष्ट आहे 15-20 वर्षापूर्वीची, की आपल्या डोक्यावरून जर मेघ म्हणजे ढग गेले तर ते खाली कसे आणता येतील आपल्याला याच्याकरता म्हणून काही प्रयोग चाललेले होते. एक तोफ लावत असतात तिथे, तोफा लावून ठेवलं पण ढगच आले नाही. खरोखर का तुम्ही लावा तोफा नाही म्हणत कोण आहे. तसं दुर्दैवानं झालंय. वर्षा काळू खवळणे मेघा. मेघ आधीच पानानं भरलेला त्याच वर्षा काळ, तसं आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आत्मीचा बोलू. मला आता पुढचा भाग, अर्थाची निवोर असे गीतार्थ ग्रंथ नमिषे वर्षाला शांत रसे तो हा. नावाला म्हणतात माझं काय, मी उगवत तो चातक असतो ना, चातक, त्या चातकाच्या तोंडात किती पडणार केवढा मेघ. चातकाच्या तोंडात 2 थेंब, तसं ज्ञानेश्वरी 2 थेंब आहे. त्यांचा जो काही दयेचा भाग, त्यांचा जो वर्षा, त्यातले 2 थेंब, आणि ते आपल्याला मिळणार. ज्ञानोबारांनी आपल्याकडे फार लघुत्वाचं येतं. महोदय ज्ञानेश्वरी चांगले परिस्थितीमध्ये ज्ञानोबारांनी आणि चांगदेवाना चांगले पाश्चित्य, पण कर्तृत्व सगळं निवृत्तीचं. मोठं मौजेचं त्यांनी रूपक केलं त्या ठिकाणी. इथे चातकाचं आहे ते मोठं उत्कृष्ट असं रूपक केलं. ते म्हणतात असं घरामध्ये मजा असते. आता ही दिवाळी असली म्हणजे मग जावई येतात आणि समृद्ध असं त्याचं घर आहे, जावई वय चांगले आहेत, नेहमी मधून जवळ असल्यामुळे येतात. कल्पना करा लागता बाळू आहे बाळू. मग तो काय म्हणतो माहिती का, भाऊसाहेब तुम्ही याव, नेहमी येत जा. का तुम्ही आलात म्हणजे आई लाडू करते. अच्छा तसंच माऊलिया अशी निवृत्ती आजे स्वानुभव रसाळ खादे दिसले लोक सांगया बाबा तू विचारलं म्हणून आलंय. तसं ज्ञानोबाला म्हणतात मी काय उगं खरं त्यांचं निवृत्तीनाथ हे मोठे दयाळू. मी आपल्याला हे सांगण्याचं कारण आहे, गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय यांची जी ग्रंथाची प्रेरणा, ती प्रेरणा संकोचित नव्हे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, असा सगळ्या जगाला कव घालणारी असे. आणि तू परंपरा ज्ञानोबारा म्हणतात तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. इथपर्यंत एक रूप झालं. गीतार्थ काय आहे हे सांगायचं मी मुद्दाम ठेवलेलं आहे. ज्ञानोबारांची जी ओवी आहे, मला एवढं सांगायचं की हा जो उत्सव आहे, हा उत्सव ही जी प्रेरणा ज्ञानेश्वर महाराजांच्या संप्रदायात आढळून येणारी, ती ज्ञानेश्वरीचा प्रसार व्हावा, गीता जी आहे ती गीता सर्वांत्रांच्यापर्यंत मिळावी याच्याकरता म्हणून या ठिकाणी आणि 40-42 वर्ष आणि हरिभक्तानंद महाराज यांनी सांगितलं. मी तर असं म्हणणार आहे बरं का, त्याला ज्याही सांगायला हरकत नाही की ज्ञानोबारांनी म्हटलं वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. आम्हाला जसं धुंडा महाराज एक सांगणारे म्हणून कळे, असे 40 वर्ष ऐकणारा जर भेटला तर मी त्याचाही सत्कार करेन. काही थोडे महाराज, हो कठीण आहे. कल्पना करा आणि तुमचं सत्यनारायण आहे एखाद्याच्या घरी, लोक बोलावतात या आपण काय येणार का, काय चाललंय असं तो विचारतो.
पोथी हा मग संपू द्या, मग येतो. सत्यनारायणाची पोथी ऐकायला वेळ नाही माणसाला. कोण ऐकतो? सबंध ज्ञानेश्वरी. सबंध ज्ञानेश्वरी 40 वर्षापर्यंत चातुर्मास ऐकणारा हा सुद्धा. आणि असाच मला जर कोणी नाव दिलं ना तर आम्ही तुमच्या बच्च्यानं सांगतो की असा. आणि जर असला तर अवश्यमेव कठीणच आहे. 40 वर्ष ज्ञानेश्वरी ऐकत बसणं. आपल्यामध्ये जर कोणी असली त्याने आम्हाला नावं दिली ना तर आम्ही अवश्य त्यांचा ते जाहीर सत्कार करतो. महाराजांचा सत्कार पूर्ण करत नाही आम्ही. आपल्या सर्वांना ठाऊक आहे ज्ञानेश्वरी महोत्सवामधला ना हा जो सत्कार आहे हा सत्कार करणीय आहे असं मला सांगा. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. आपल्याला सांगायला पुष्कळ हौस आहे पण ऐकायला बसतोय कोण? काय तेव्हा हा ज्ञानेश्वरीचा जो भाग आहे, महोत्सवाचा जो भाग आहे, त्या महोत्सवाच्या माग खरी ही हा ज्ञानेश्वरीचा महोत्सव करण्याचा हेतू असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याचा विस्तार आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक होत राहावा. जे करतायत त्यांच्या संबंधाने स्नेहभाव व्यक्त करावा एवढा खरोखरीचा हा ज्ञानेश्वरीचा उत्सव आहे. म्हणून मी सांगितलं वक्ता आणि श्रोता या दोघांना घेण्याचं कारण कसं आहे, हा ज्ञानेश्वरीचा उत्सव. ही ज्ञानेश्वरीची प्रेरणा मी आपल्याला सांगितली जगाचं कल्याण, सगळ्या जगाचं. त्या जगाच्या कल्याणातला आणि हेतू दिवस अलीकडच्या आपल्या मराठीत सांगायचं म्हणजे चांगले येतील असं वाटत नव्हतं. नुसता तुकोबारायचा एक अभंग म्हणतो 300 वर्षापूर्वीचा काळाचा. आताच्या काळाचं वर्णन करणारा मी सांगत नाही आपल्याला. तुकोबारा म्हणतात हाती होन दावी बेहन करती लेखीच्या धारणा ऐसे धर्म झाले कळी पुढे का पुण्य रंक पाप बळी. तुकोबारा म्हणतात असा मुलगी प्रत्यक्ष मुलगी आणि तिची विक्री करतात. 4,000 रुपये 5,000 रुपये चांगलं नाही. सांडिले आचार द्विज झाले चहाड चोर बैसोनिया तक्ता अन्योविण पिडती लोका राजा प्रजा पिढी क्षेत्री दुश्चिताशी तोडी. हे होतच राहिलंय. मला सांगू का आपल्याला ते लपविती पाताडी लेटी बिजारा कातडी. आता तुकोबारा असते ते काय म्हणलं कोणा नाही. तुकोबाराचं जाते काय पॅन्ट घालून भजन केलं काय आणि धोतर निसून भजन केलं. फार काळ वेगळा आहे मला. आम्ही बोलणं सुद्धा कठीण आहे. काय बोलणं सुद्धा कठीण आहे. इथलं नाही सांगत मी पंढरपुरातलं कारण ते आपलं दिसतं सगळं त्यामुळे मी पंढरपुरातलं सांगत नाही. पण आळंदीतलं सांगतो. आमच्या आळंदीतला पूजेचा असा नियम असे की पूजा करीत असताना कपडे घालून आत जायचं कोणी का असे ना भला. पुढे आम्ही दर्शनाला गेलो ते एका मनुष्याच्या अंगावर सदरा होता. विचारलं सदरा धोतर तरी तुमचं कापसाचंच आहे ना. म्हटलं इतकं अद्वैत माझं नाही. सदरा तरी कापसाचं धोतर तरी कापसाचं मग सदरा असं काय बिघडलं. असा याचे पुढे लोक गेले आमचं धोतर काय घेऊन बसत. तेव्हा त्यावेळेच्या काळामध्ये हल्लीच्या काळामध्ये जमीन अस्मानीचं अंतर पडलं. माणसाला जी काही मूल्य आहेत त्या मूल्याचं स्मरण राहिलं. तुकोबारायसारखे ज्ञानेश्वर महाराजांसारखे यांना फार ते लपविती पाताडी लेटी विजारा कातडी. काय म्हण ह्या लोकांना बुवा हे गंध लावायचं विसरले सगळे विसरले सगळे. त्याला काही अर्थ आहे बुवा. आपण जर विचार करून बघितलात ना तर ह्याला काही अर्थ आहे गंध म्हणजे काय आहे वगैरे. पण हा सांगायचा प्रस्तुतचा प्रसंग नव्हे. मला सांगायचं तुकोबारा म्हणतात तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. असा कलीच्या काळामध्ये धर्माचं राज्य नाहीसं होऊन वेगळं राज्य येईल म्हणून ज्ञानोबारांनी शेवटी प्रार्थना केली. खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये वा जो देवांशील तो तेला हो प्राणियात. तेव्हा हा जो कलीचा प्रभाव वाढत जाणार याला बंद घालणं हे ज्ञानेश्वरी लिहिण्याचं निमित्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांची प्रेरणा जर असेल तर ती त्याच्यात आहे. आणि हा बंद जर घातला धर्म जर वाढला धार्मिक नैतिक आचरण जर वाढलं तर जग सुखी होईल. जग सुखी होण्याचा हा मार्ग आहे हा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यातला कळी कळीत भूता हा भाग मी सांगितला आपल्याला काय असं आहे जगाचं कल्याण करणारा. ज्ञानोबारा म्हणतात सांगू आपल्याला एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथे बांधून निधले गोसावी मत.
गुरुजी निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथाने आणि मला काय दिलं? समाधी. ही समाधी जी आहे त्या समाधीचं वरती वर्णन आहे. आपल्याला समाधी म्हटलं म्हणजे खड्डा खणला असं आपल्या डोळ्यासमोर येतं, बसवली, माती टाकली वगैरे वगैरे. नाथ संप्रदायामध्ये जी समाधी आहे आणि जी समाधी लोकांना मिळावी एवढ्या करता हा ग्रंथ आहे, ती समाधी वेगळी. समाधी अव्यत्यया भोगावी वासनाजया ते मुद्रा गोरक्षराया दिधली मीनी. त्यांच्या संप्रदायातला आणि हा मोठा महत्वाचा भाग. अव्यत्यया समाधी म्हणजे कुंभक करून ती आमच्यापेक्षा, आम्ही जे म्हणतो त्यापेक्षा मोठेच आहे, ही गोष्ट खरीच आहे. पण खरी समाधी जी आहे ना, नाथ महाराजांनी सुद्धा मोठं उत्कृष्ट आहे. काय नवाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोती यत् सकलं परस्मै नारायणा येते समर्पयेत. याच्यावर मोठं उत्कृष्ट आहे. अर्जुना देवो निसमाधी सवेची घातिला महायुद्धी परितो कृष्ण कृपानिधी ताटस्थ त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो. तेव्हा ही ज्ञानाची समाधी असणार सांगतात. ज्ञान ज्ञान आणि अव्यत्यय या समाधी याचा अर्थ असा की ज्या समाधीला खंड नाही, ती समाधी चढते उतरले की कसे वेगळे. पुन्हा समाधीत अंतःकरण जोपर्यंत आहे तावत्कालपर्यंत नाहीच ते संकल्प विकल्प कुठून उत्पन्न होणार. पण उतरल्यानंतर समाधी ज्याला म्हणतात त्यावेळेचा त्यांचा आचार वेगळा, राहणी वेगळी. हे नाथांचा दृष्टांत जर द्यायचा तर खेळ खेळणारा हाही करून दाखवतो करामत, त्यातली एवढंच आहे तो करून दाखवतो आणि पुढे काय प्रथम माहिती ताट फिरतो. तेवढं जीवावरचं गजब केलं बघाल की नाही, ज्याल त्याप्रमाणे काहीतरी बक्षिशी. तसा आपली वृत्ती जी आहे, वृत्ती नाहीशी होतोपर्यंत काही खेळाभ्यास लीन झाली नाहीशी म्हणण्याचा. पुन्हा ती तादात्म्यावर आले, देह तादात्म्यावर आले की सगळं आशा आहे, लोभ आहे वगैरे वगैरे. ही समाधी खरी नाही. अखंड समाधी ही ज्ञानेश्वर महाराजांनी आणि ज्ञानेश्वरीमध्ये उत्कृष्ट रीतीनं असते. त्याच्या ब्रह्मोत प्रसन्नात्मा नशोचते न कांक्षति समस्तर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम भक्त्या माम अभिजानाति आवान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वो ज्ञात्वा विशते तदनंतर. हाच विचार 1-2 मिनिटात दुसऱ्या भाषेत सांगायचा आणि असतायचा. यालाच मोक्ष मोक्ष म्हणतात. या गीतेत काय आहे? अविद्या विनाश हे स्थळ, मोक्षोपादान फळ, ही दोहीसी केवळ साधन ज्ञान इतुरे जनाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी. जगतामध्ये आणि लोकांना आनंद निर्मिती करणार, जीवाचं दुःख आत्यंतिक घालून त्याला अखंड आनंद प्राप्त करून देणारं ज्याला मी समाधी असं म्हटलं, असं एकच साधन प्रभाव आहे ज्ञान. धरून प्रपंचाचा घोटू की जे देखता देखतया द्रष्टू आनंद साम्राज्य पाठू बांधिले जीवा एवढा राखेपणाचा ठावो आ नाही की म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा राहो पाया माझी. तेव्हा गीतेमध्ये काय आहे? त्याचं गीतेचं परमप्रयोजन समाधी, गीतेचं परमप्रयोजन मोक्ष आणि अवांतर प्रयोजन ज्याला म्हणतात साधन त्याचं जर काही असेल तर हे अद्वयानंद हा जे ज्ञान आहे हे ज्ञान त्याचं साधन आहे. ब्रह्मविद्या म्हणून ज्याला म्हणतात त्या ब्रह्मविद्या उघडी करून ठेवणं. ठीक आहे. गीतार्थेसी विश्वभरू म्हणजे हे जे ज्ञान पंडित लोकांच्या मध्ये संस्कृत ज्यांना येतं त्यांच्या पुत्र होतं तसं नव्हे. प्रगट गुह्य बोली जे काय आहे हे सर्व लोकांना कळावं एवढ्या करता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये आणि आणलं हे. आणि कसं आणलं ते 1-2 मिनिटात तोही भाग सांगायचा आपल्याला. तैसा वागविला सविस्तार. आम्ही व्याख्यान देतो बा बरं का, पण प्रसंगानुसार म्हणण्याचं कारण असं की आपलं पांडित्य जिथे दाखवायचं असेल मग तिथे इंग्रजी बोलावं, काही संस्कृत बोलावं, काही लोकांना कळत नाही अशीच भाषा वापरावी. म्हणजे मग फार मोठा समजला जातो तो, फार मोठा. खरी घडलेली गोष्ट आहे. एका गावी असे व्याख्यानमाला होते. व्याख्यानमाला मी गेलो. आम्ही असं विचारतो बुवा की बुवा कालचा कोणता अभंग होता कीर्तनाला, परवाचा कोणता होता. 2 गोष्टी, एक श्रोत्यांना तेच ऐकायला मिळायचं आणि नुसती तुलना व्हायची बरं वाईट पाहिजे कशाला त्याच्यामध्ये स्वतंत्र विभाग. तेव्हा आम्ही एकाला विचारलं की कसं काय बुवा, काय कसं काय व्याख्यान झालं. असं काय सांगितलं काही कळलं नाही. हे खरं आहे खोटं नव्हे बुवा असं सांगितलं त्याने.
आपली क्षमा मागून सांगतो माझा अनुभव. 90% श्रोते असे असतात, क्षमा करा, ज्यानं पुढचा ग्रंथ जो आहे हा समजण्याची पात्रता नसते आणि बसतात ऐकत, एवढंच भाग्य, एवढं काय, यापेक्षा काही आहे. समजणं, त्याचं मनन करणं हे कठीण गोष्ट आहे. मी सांगितलं आपल्याला, हे पांडित्य दाखवायचं असतं तिथे असं काहीतरी करावं, तसं लोक करतात. ज्ञानोबारांचा ग्रंथ हा त्याच्या करताना, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, क्षेत्राची ही मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणासरे सुमना समाधी जोडे, दुसधीची शांती कथा आणि जेल तीर वाक कथा, जे शृंगाराची माथा पाय ठेवी, असे मौदे मोठे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी नुसधीची शांती कथा, नुसता केवळ शांत रस आहे त्याचाच वर्षाव करणार, पण कसा की शृंगार रस हा राजा, म्हणून ती तोच्या गोष्टी वाचणारे आणि ऐकणारे जे लोक आहेत त्यांच्याही कानावर जर हे पडलं तर त्यांना असं वाटतं, कोण वाचतो हा दिवाळीचा अंक. मौज आहे म्हटली. मी जे दिवाळीचा अंक म्हटलं ना, एका विशिष्ट हेतून म्हटलं, लोकांना ज्ञानेश्वरी वाचावे, साखर कमी खपली इतके अंक खपले दिवाळीचे. एका दृष्टीनं बरं आहे, वाचणारे लोक झाले म्हणून, पण त्यांनी वेगळं वाचावं असं मला सांगितलं. त्या वाचायला शिकता अशी उत्कृष्ट गोष्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अडाणीपणानं राहून देशाचा उद्धार होणार नाही बाबा. अवश्य प्रत्येकाला लिहिता वाचता आलं पाहिजे, कारण प्रत्येकाला व्होट आहे ना, असं आहे. तेव्हा आपण कोणाला देतो मत, काय आहे याचं यथार्थ ज्ञान असणं आवश्यक आहे. देशाची काय स्थिती हे कळणं आवश्यक आहे. ॲटम बॉम्ब आला तर ज्ञानेश्वरीची प्रवचनं होणार नाहीत बा, लक्षात ठेवा. आपण आपली ही भजनं, आपल्या ह्या ज्ञानेश्वर्या, हे सगळे उत्सव हे राजकारणातली जी देशाची परिस्थिती असते त्याच्यावर पुष्कळ अवलंबून. खुद्द तुकोबारांना म्हणायची पाळी आहे, काय करू देवा ऐसी नाही शक्ती, दंडोनी उडती वाटेल. नुसतं विण्यानं नाही काम भागत, विण्यानं नाही काम भागत, त्याच्या पाठीमागं शस्त्र लागतं. आणि देशामध्ये शांतता समाधान हे जर असेल तरच ही भजनं वगैरे होऊ शकतात. आपल्याला सांगायचा माझा भाग असा की शिकाव, लोकांनी ज्ञान संपादन करा. ज्ञानोबारायांची प्रेरणा मी आता सांगितल्याप्रमाणे, शिक्षकामध्ये 2-3 वर्ग आहेत. एक शिक्षक असा असतो की जो हुशार मुलं असतात त्याच्या उपयोगाचा असतो. आमचे ते बँगलोर परास्ते म्हणा वगैरे होते बरं का, ते फळ्यावर लिहायची. जे सामान्य पोरं असतात नुसते असे बघतच बसतात की काय सांगतात कोणाला ठाऊकी, काही कल्पना नाही, लिहितात तेवढी गोष्ट खरी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे डोक्यावरून म्हणा, कानावरून म्हणा, असं द्या. काही शिक्षक जे असतात ते ठ ड आणि ढ या वर्गालाच उत्तम. हुशार पोरं असतात ती बसतच नाही, त्याला माहिती आहे काय सांगणार आहे, माहिती आहे म्हणतात. खरा शिक्षक तो की जो दोघांनाही घेऊन चालू शकतो. हुशार विद्यार्थी आहेत त्यांनाही समजावं. तशी ज्ञानेश्वरी ही पंडितातला पंडित असला ते त्याचाही समाधान करणारा असा ग्रंथ आहे. आणि अज्ञानातला अज्ञानी असला तरी सुद्धा त्याला मार्गदर्शन करणारा असा ग्रंथ. ज्ञानेश्वरीची जर काही मौज असेल तर ती याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या करता, आणि आपला ग्रंथ हा जे विषयी आहे, भोगासक्त आहे असल्या तऱ्हेचे त्यांनी वाचावा एवढ्या करता. म्हणून मग असे मी आरंभाला सांगितलं रसाचा आणि उपयोग केला. अक्षरी सुभेदी उपमा श्लेष कोंदा कोंदी झाडादीन प्रतिपदी ग्रंथार्थासी, असे उत्कृष्ट साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती तैसा म्हणजे ऐसा. साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. ज्ञानोबारांचा हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी अशा करता केला. आणि आपला मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या संकल्पाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि सर्व प्रकारचे म्हणजे सगळ्या समाजाच्या थरापर्यंत आजची आपल्याला आत्मज्ञान दिसून येतं. त्याचं मूळ या ज्ञानेश्वरीमध्ये, त्यांची जी मोठी प्रेरणा त्याच्यामध्ये. मी आपल्याला मुद्दाम आजच्या या प्रसंगाला आणि हा ज्ञानेश्वरीच्या प्रेरणेचा भाग सांगितला. यातलं अध्यात्म आहे, याच्यात तत्वज्ञान आहे, हा सर्व विचार आपल्याला ह्याच्या पुढं ऐकायला मिळेल. अल्पारंभ क्षेम करा. तेव्हा मी आपल्याला हा काही भाग